नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सीईओ यांच्या सुविद्य पत्नी जंगम, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, बांधकाम 1 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, उपअभियंता सुनील कटकधोंड, लेखाधिकारी श्रीकांत बिरगले, प्रभारी समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। हरिभाई देवकण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत झाल्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्पर्श निर्मूलन अभियान व कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्वांना दिली। या प्रसंगी सीईओ कुलदीप जंगम व विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत तिरंगा रंगातील फुगे सोडण्यात आले। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर संविधान उद्देशिकेच्या स्तंभात सीईओ कुलदीप जंगम यांनी अभिवादन केले। मुख्यालयातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सीईओ जंगम यांनी अभिवादन केले। डाएट अंतर्गत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक वितरित करण्यात आले। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।